करते ती अगदी मातीतली भूमिका आहे, रांगडी भूमिका आहे. त्यामुळे त्याला मग त्या पद्धतीचा व्यायाम हवा आहे. या मुली फार वात्रट आहेत, त्या स्वतः तर नाचतात, आम्हाला पण सोडत नाही. एक मिनिट, मी फंबल करत नसते, मी एक मोहा लाईट करायला विनोद करत असते. हॅलो, वेलकम, नमस्कार. मी आहे तुमची सुपर होस्ट प्रेरणा आणि आज आपण नो युअर सेलिब्रिटीच्या दुसऱ्या गेस्टला भेटायला आलेलो आहोत. खरं तर ती अप्सरा आहे आणि त्याच अप्सरेच्या घरी आलोय आपण. अर्थात अप्सरा म्हटल्यावर कोण असणार, सोनाली कुलकर्णीच्या घरी आलोय. सोनाली, वेलकम इन नो युअर सेलिब्रिटी. थँक्यू, नमस्कार सगळ्यांना. आणि सोनालीच्या घरी आल्यानंतर खूप छान वाटलं. म्हणजे सकाळ सकाळ आम्ही पोहोचलोय आणि सोनाली तिला लगेच पोहोचायचं आहे सेटवर तिच्या, आणि त्यामुळेच आता आपण जिम मध्ये जाणार. काय असते सकाळची सुरुवात, कशी असते सोनाली तुझी? जेव्हा शूटिंग असतं तेव्हा ऑब्व्हियसली मला अर्ली मॉर्निंग शूटला जायच्या आधी वर्कआउट करायची सवय आहे. कारण नंतर संपल्यानंतर किती दमलेली असेल मी किंवा काय असणार आहे, किती वाजतील याची कल्पना नसते. त्यामुळे मग मी लवकर जाते. अदरवाईज मग मी जरा 9-10 वाजता वगैरे जाते जिमला. पण आत्ता लवकर जायचं आहे आपल्याला, कारण आज शूटिंग आहे आणि 9 पर्यंत आपल्याला शक्यतो शूटिंगला पोहोचायचं आहे. पटकन शूज घालूया. आणि सायकल दिसते इथे घरात, मला वाटतं तू सायकलवरूनच जाणार आहेस. हो, कारण माझी जिम फार लांब नाही आहे. मुंबईत तसं सायकलिंग करायला रस्ते नाही आहेत. पण आय फील जितकं शक्य तितकं सायकल वापरूयात. इकडे जायचं आपल्याला, सो लेफ्ट. बेसिकली जिममधली ही माझी फेवरेट जागा आहे, कारण इथे बेसिकली आम्ही इथे फंक्शनल ट्रेनिंग करतो. प्रवीण सर आहेत आपल्यासोबत. प्रवीण सर इज माय पर्सनल ट्रेनर गेली अनेक वर्ष, अँड ही स्पेशलाइज्ड इन न्यूट्रिशन, हेल्थ, फिटनेस अँड एव्हरीथिंग. गावात नाही का हंडी उचलणे, हां, जे शेतकरी जी मेहनत करतात शेतात, ती मेहनत प्रवीण सर मला जिममध्ये करायला लावतात. विचार करा, हीच जर मी मेहनत शेतात केली असती तर किती मदत झाली असती. BCAA बेसिकली अमायनो ॲसिड्स आहेत. कारण आपण जेव्हा कुठलाही व्यायाम करतो तेव्हा आपले पार्टिकल्स रिलीज होतात, म्हणजे H2O. आणि त्या पार्टिकल्सला आपल्याला इमिजिएटली पंपिंग करायची असेल एनर्जी, तर अर्थात H2O द्यायला लागतं, सो वॉटर. आणि BCAA ब्रांच इन अमायनो ॲसिड्स, त्यांनी काय होतं तर काय होतं सर, बॉडी रिकव्हरी पटापट होते. म्हणजे आपण जे मसल्स ब्रेकडाऊन करतो ते मसल्सला इमिजिएटली रिकवर करण्यासाठी वर्कआउटच्या मध्ये मी हे पिते. पूर्ण दिवस तू ॲक्टिव्ह असते आणि मला वाटतं तेच जे सिक्रेट आहे. कारण सकाळची सुरुवात जी आहे ती, हो, ॲक्च्युली ती एनर्जेटिक आणि छान झाली. ॲक्च्युली मी जर वर्कआउट नाही केलं तर मला काहीतरी असं सुटल्यासारखं वाटतं, मज्जा येत नाही दिवसभर. कारण एक बॉडीला सवय झाली आहे व्यायामाची, आणि मला एका प्रकारचा व्यायाम करताना जरा बोर होतो. सो म्हणजे ते हसतात, कारण ते नेहमी ते लाजतात आणि ते हसतात. ती रबर ग्रॅब करते, जे काय मी सांगतो शी नोज एव्हरीथिंग अबाउट. हे मी त्यांना शिकवलेलं आहे की असंच बोला. एखाद्या सिनेमासाठी जे आहे तर काय पद्धतीनं असणार आहे, आणि त्यासाठीच प्रॉपर ही जी सगळी वर्कआउट आहे, तर ती भूमिका मला वाटतं त्यांनाही माहीत असेल. येस, त्यांना माहिती. आणि दरवेळेला मी त्यांना सांगते की हे टार्गेट आहे आणि यासाठी आहे, मग त्या पद्धतीचा आम्ही व्यायाम करतो. कारण जी भूमिका मी करते ती अगदी मातीतली भूमिका आहे, रांगडी भूमिका आहे. त्यामुळे त्याला मग त्या पद्धतीचा व्यायाम हवा आहे. म्हणजे आता जे तुम्ही बघितलं हे सगळं ग्रामीण भागातली एक स्त्री जेव्हा अशा पद्धतीचा व्यायाम करते तेव्हा तिची बॉडी कशा पद्धतीची असते त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हा व्यायाम डिझाईन केला आहे. आणि मग अकॉर्डिंगली व्यायाम बदलत जातो, तुमची जी गरज आहे आणि जी एक्सपेक्टेशन आहे त्या हिशोबाने. आणि ती सगळी मेहनत जी आहे ना ती तुमच्यासाठीच आहे, कारण तुम्हाला जे आहे ना परफेक्ट गोष्ट द्यायची आहे ती पडद्यावर, त्यासाठीच तू मेहनत प्रयत्न चालू आहे.
सो माझा व्यायाम झालेला आहे आजचा. फिलिंग एनर्जेटिक ऑलरेडी. आणि आपण लगेच नाश्ता करूयात आणि जाऊयात सेटवर. लगेचच या चला. आपण आता ऑन द वे आहोत, सेटवर जातोय. अप्सरा अलीच्या सेटवर जातोय आम्ही आणि सोनालीचा नाश्ता सुरू आहे. म्हणजे काय काय असतं नाश्त्याच्या डब्यात? नाश्त्याच्या डब्यात बेसिकली हल्ली मी 6 अंडी खाते आहे. बरं. आणि फ्रूट्स. सो माझं जे काही फ्रूट कॉन्टेंट आहे ते सगळं सकाळी असतं. कारण आपण एरवी लोक जे दिवसभर किंवा संध्याकाळी फ्रूट्स खातात ती कॉन्सेप्ट चुकीची आहे. सकाळी फ्रूट्स खाऊन घ्या, कारण फ्रूट्स पचायला खूप वेळ लागतो. कार्ब्स असतात, फ्रुक्टोज नावाचं शुगर त्याच्यात असतं, त्यामुळे ते दिवसभर डायजेस्ट व्हायला इझी होतं. म्हणून सकाळी जितक्या लवकर तुम्ही फ्रूट खाऊ शकता तितकं बेस्ट. बरं, गाडीमध्ये काय काय असतं? म्हणजे नाश्त्याचा डब्बा असतो, बॅग असते, काय सगळं असतं गाडीत. माझा संसार आहे असं मी म्हणते. डिक्कीमध्ये उशी, अंथरूण. अंथरूण हो. मला कारण अर्थात आपला खूप वेळ प्रवासात जातो. अशात झोप पूर्ण करणे हा सगळ्यात मोठी चॅलेंज आणि हेतू अशा दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे मी आता मला सवय झाली आहे, मी कुठेही झोपू शकते. कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल, कितीही लांब ट्रॅव्हल करायचं असेल तर मी गाडीत शांतपणे झोपते. तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटीच खाते आहे, तर प्रेरणा मला टाकून नाश्ता करून आली आहे स्वतः. मस्त गरमागरम पोहे खाल्लेले आहेत आणि मी विचारी असं गाडीत तू एक ॲपल तरी घेऊ शकतोस. येस, मी एक ॲपल घेते. मस्त छान गप्पा झालेल्या आहेत. आम्ही अशी खूप छान प्रवास करून पोहोचलेलो आहोत. सो आता ऑल सेट सोनाली? येस, ऑल सेट. आणि आता आपण जाऊयात व्हॅनिटी व्हॅनमध्ये, तयार होऊयात. मेकअप, हेअर, कॉस्ट्यूम. इंटरेस्टिंग भाग आहे हा, कारण मजा येते मला असं छान काहीतरी नवीन ट्राय करायला, लुक्स ट्राय करायला. आणि अशा शोमध्ये संधी मिळते की काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकतो आम्ही. सो बघूयात आज काय लुक असणार. लेट्स गो. कम ऑन. तुझा लुक तू तुझ्या स्टायलिस्ट आणि या सगळ्या टीमला सुपूर्द करतेस की काय? तुझेही तितकेच इनपुट्स असतात त्याच्यात? ऑफकोर्स इनपुट्स असतात, पण म्हणजे मला आवडतं लोकांचे सजेशन्स, रेकमेंडेशन्स घ्यायला. कारण आपण आपल्या स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने बघतो, पण समटाईम्स स्टायलिस्ट कॅन डू समथिंग डिफरंट. त्यामुळे सायली नावाची माझी स्टायलिस्ट आहे. मी तिला बेसिकली सांगते की मला ह्या झोनमधलं काहीतरी अपेक्षित आहे आणि मग मी तिच्या आयडियाज घेते. अप्सरा आलीमुळे ऑब्व्हियसली माझं करिअर, माझं आयुष्यच कम्प्लिटली बदललं होतं. त्यामुळे त्या नावाशी, त्या गाण्याशी एक वेगळं नातं आहे माझं. आणि आता ते नातं अजून समृद्ध करण्याची संधी आहे. मला असं वाटतं की माझ्यासारखी अतिशय बेसिक मुलगी, जिला काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काहीच ओळख नव्हती, काहीच नाही, माझ्यासारखी मुलगी जर इथपर्यंत पोहोचू शकते ऑन शिअर हार्डवर्क, तर मला वाटतं की ह्या ज्या मुली आहेत त्यांना पण खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि आय एम शुअर खूप पुढे जातील त्या. आणि मला असं वाटतं की इतर डान्स रियालिटी शोजपेक्षा हा जरा वेगळा आहे, बिकॉज इट इज ऑल अबाउट महाराष्ट्राची लोककला. लोककलेचा एक राऊंड होता ज्याच्यात गोंधळ आणि वाघ्या मुरळी नाही करू शकलो कारण मुलींचे सोलो परफॉर्मन्सेस जास्त असतात. सो बेसिकली गोंधळ वगैरे आम्ही अटेम्प्ट केलं आहे. व्हेरी ऑब्सेस्ड अबाउट माय आयब्रोज. मला आयब्रोज कोणीही केलेले चालत नाही. मला इनफॅक्ट करताना आठवलं होतं की तुम्ही स्वतः करता. मी देते संधी, तुम्ही करून घ्या तुमचं. मी माझी मला खूपच ऑब्सेशन आहे आयब्रोजचं. मी एक तास बसून आयब्रोज करू शकते. हो, दिवसभर बसून आता एक इथे करूया. आणि आता जी मी फिल्म करते त्यासाठी मला मी गेली 4-6 महिने झाले ॲक्च्युली वॅक्सिंग केलेलं नाही आहे, आयब्रोज केलेलं नाही आहे, पेडिक्युअर मॅनिक्युअर केलेलं नाही आहे. सोनाली ऑलमोस्ट
तयार झालेली आहे. मला वाटतं आता थोडं आउटफिट काय फायनल टच देतोय आणि जो फायनल दुपट्टा आहे तो आता ड्रेप करायचा. सो माझी लाडकी निराली ती करणार आहे. सो अर्धं काम तिचं असतं. पण जाऊया, तुम्हा सगळ्यांना मी घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि या सुंदर सुंदर अप्सरांचं दर्शन घडवून आणणार आहे. सो नवीन वर्षाची छान सुरुवात झालेली आहे. सोनाली सोबत मी दिवस घालवते आता आणि म्हणजे असं कधी झालेलं नाही आहे. छान दिवस घालवते, मस्त फेरफटका सुरू आहे, सेटवर आहोत. मात्र गिफ्ट्स मिळत आहेत नवीन वर्षाचे सोनालीला. मला वाटतं बघ आताच आले. हो, आय थिंक ही माझी जी डिझायनर आहे नित्या बजाज, तिने काहीतरी न्यू इयरचं पाठवलं आहे. अर्थात तिने हा आउटफिट तर केलाच आहे, पण खास काहीतरी पाठवलं आहे. अप्सरा आलीच्या सेटवर मी खूप काही लिहत बसते. सो जेव्हा मला परफॉर्मन्समध्ये काय काय गोष्टी आवडतात तेव्हा मी टिप्स म्हणून ते लिहिते आणि आय लाईक दिस कलरफुल थिंग. थँक्यू नित्या. माझी टीम इथे आली आहे. येस, मला जे माझे सुंदर केस केलेत ती नीलम ताई आणि शी इज बीन विथ मी ऑन दिस शो फ्रॉम ऑलमोस्ट डे 1. आणि आम्ही छान छान जे काही लुक्स केले, तुझे म्हणाल तुला ती वेल्वेटची साडी आणि तो Yes, लुक फार yes. आवडला, तो खोपा अँड ऑल Wow. तो यांनीच केला होता. सो शी इज बीन अ पार्ट ऑफ माय टीम. सचिनने मेकअप केला आहे. कम सचिन अतिशय छान मेकअप करतो. तुम्हाला जर मी आता सुंदर अशी वाटत असेल तर याचं क्रेडिट सचिनला जातं. आणि निकिता आणि हुसेन. निकिता इज माय मॅनेजर. ती इज माय शी इज लाईक माय गो टू वुमन. ती माझी सुपर वुमन आहे. मला काहीही असेल माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट तर ती तिला सांगेपर्यंत पूर्ण होत नाही आणि ती सगळ्या गोष्टी लाईनअप करते. हुसेन माझ्याकडे गेली 3-4 वर्ष आहे. तो माझा सारथी आहे. मला आपली आणि गाडीत खूप त्रास दिला. सो मला असं वाटतं की आमच्या मागे जी टीम असते ती तितकीच इम्पॉर्टंट असते आणि आम्ही फक्त समोर दिसतो, पण आमचा जो जी स्ट्रेंथ आहे, जे पिलर्स आहेत ते ही सगळी मंडळी आहे. आणि निरालीला तर तुम्ही भेटलाच. सो ही सगळी टीम माझ्याबरोबर सतत असते आणि दे मेक मी फील गुड, वर्क गुड अँड लुक गुड. छान नवीन वर्ष आहे. मला असं वाटतं या पूर्ण कम्प्लीट फॅमिली सोबत तू आज एक सेल्फी घ्या. हो येस, चला. हॅपी न्यू इयर सगळ्यांना आमच्यातर्फे. एक छोटासा ब्रेक मिळाला आणि आपण पुन्हा एकदा सोनालीकडे आलेलो आहोत. आणि सोनाली सध्या फोनमध्ये काहीतरी सेल्फीज वगैरे क्लिक करते. मी आहे अजून. हाय. हॅलो, बोला. परफॉर्मन्स खूप छान एन्जॉय केला आम्ही. थँक्यू. मजा आली का? येस. असंच असतं. ह्या मुली फार वात्रट आहेत. त्या स्वतः तर नाचतात, आम्हाला पण सोडत नाही. पण दॅट इज द फन ऑफ इट. कारण त्यांचा परफॉर्मन्स बघून खरं तर बऱ्याचदा असं होतं की आम्हाला खुर्चीत बसणं अवघड होऊन जातं. असं वाटतं की कधी एकदा खुर्चीतून उठते आणि त्यांना जॉईन करतं. सो मजा आली. मला पण असं इम्प्रॉम्प्टू नाचायला फारच मजा आली. दीपाली ती पण आहेत आणि त्यामुळे सोनालीचा परफॉर्मन्स सगळ्यांनीच एन्जॉय केला आज. आणि आज आम्ही सोनालीसोबत इथे पोहोचलेलो आहोत. येस. सो प्रेक्षकांना काय सांगशील सोनालीचा परफॉर्मन्स आणि बॉन्डिंग वगैरे सगळी जी आहे ती? खूप छान, खूप मस्त. आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. आता जस्ट सोनाचा परफॉर्मन्स झाला. एक म्हणजे ॲटम सॉन्ग राऊंड आहे आणि त्या ॲटम सॉन्ग राऊंडसाठी एक सगळ्यांची एक वेगळी धमाल चालली आहे स्टेजवर. आणि त्यात अचानक सोनाला सांगितलं आणि तिने पण अचानक केलेलं आहे आणि तो खूप छान झालेला आहे. त्यामुळे प्रेरणाचं मला टिकटॉक पण खूप आवडतं आणि मी तिला फॉलो करते आणि तिला लाईकही करते.
आणि पुन्हा एकदा मी डिस्टर्ब करायला आलेले आहे ब्रेक टाईममध्ये सोनाली सुरेखाताई. म्हणजे सोनाली सोबतचं बॉन्डिंग या स्टेजवर आणि कशी वावरते वगैरे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण आज सोनाली आम्हाला इथे सेटवर घेऊन आली. सोनाली खूप छान आणि मला खूप जीव लावते आणि तिचा स्वभाव मला पहिल्यापासून आवडतो. कधीही भेटायची, बोलायची. आणि काही काही मुली कशा असतात की मी खूप हे म्हणून रिस्पॉन्स देत नाही, पण सोनालीच्या बाबतीत एक मी ऑब्झर्व केलं आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आत्ताच नाही. कुठेही भेटली तरी आम्ही एकामेकीशी बोलायचो. म्हणजे जीचे कार्यक्रम असायचे, फंक्शन आवडचे, तर सोनाली खूप म्हणजे पहिल्यापासूनच मला रिस्पॉन्स देते आणि माझ्याशी खूप चांगली बोलते. तुमच्या जागेवर तीन खुर्च्या तिकडे बसलेल्या असतात, मग तिकडे काय काय दीपाली ते सतत मिररमध्ये बघत असते दीपाली सतत हो. आणि किंवा सतत काहीतरी खात असते. नाही खात नाही समोर प्लेट सतत काहीतरी खात असते म्हणून ती लिपस्टिक निघते, म्हणून ती सारखी लावावी लागते. सगळ्यांना ते सगळ्यांना मागवते. चणे मागवते, फ्रुट्स मागवते. आम्ही फ्रुट्स म्हणजे हिने सांगितलं संध्याकाळी 6 नंतर नाही खायचं, म्हणून मग मी सकाळीच मागवते. पण ते दुपारी येतात आणि दुपारी आल्यानंतर आम्ही खातो. म्हणजे आता समोर तुमच्याकडे ॲपल आहे, संत्रा, तुम्हाला हवंय का? खायचं काय नाही, झाडं बिडं काय दिसलं, थोडंसं दिसलं आणि आलं की बारीक होतं. सिद्धार्थ चांदेकरला बोलवले तेवढ्यात, आपण त्याच्याशी गप्पा सिद्धार्थ, म्हणजे आम्हाला सोनाली आज सेटवर घेऊन आली इथे, खास तिच्यासोबत दिवस घालवतो. आणि सिद्धार्थ, तुझी आणि तिची बॉन्डिंग पण खूप चांगली आहे, म्हणजे मंचावर दिसत असते आम्हाला. नाही आमची ओळख पण नाही. नाही ओळख. छे छे मग जर आम्ही बोलतही नाही एकमेकांची. काय तो काय बोलत लांड कारण बरं आम्हाला न्यूज मध्ये सांगायला आवडेल नाही का, संधी मिळालीच आहे. तर मी का आमची ओळख नाही आहे, कारण मला लाज वाटते. कारण ती ज्या प्रकारे फंबल करते ते अविस्मरणीय आहे. ती म्हणाली, म्हणजे माधुरी पवार जी कंटेस्टंट आहे, तिनं सोनालीला विचारलं की तू डान्स करशील का माझ्याबरोबर. म्हणाली की मला माहिती आहे हे खूप अवघड आहे, पण म्हणूनच आज मी लांडगा ड्रेस घातलेला आहे. तर तुला कळलं, मी तिकडे मागे फुटले होते. आता घडलेलं आहे आणि याला सगळे साक्षीदार आहेत. एक मिनिट, मी फंबल करत नसते, मी एक मोहन लाईट करायला विनोद करत असते. आमचे त्यामुळे प्रोड्युसर सगळ्यांना संतोष कोल्हे आहेत म्हणून ती म्हणाली आहे लांडगा ड्रेस घातला. नाही, असं खेळीमेळीचं वातावरण असावं म्हणून आपण असे मध्ये मध्ये करत राहूया. तुला सांगितलं की नाही मी आधीच दिवसभर मी घालवते तिच्यासोबत, तर मला विविध असे जोक्स मी अनुभवते. नाही जोक्स आहे. आणि ती उदाहरणं जी देते ती पण फारच सुंदर असतात. म्हणजे तिनं एकदा मुलींना उदाहरण दिलं होतं की मांजर झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. तर तुला कळलं असेल. नाही ते दोन म्हणी मला एकत्र म्हणायचे. म्हणजे हे ठेवायचं नाहीये तुम्हाला, ओके, हे दाखवायचं नाहीये. कट करा इथेच. सो सोनाली कुलकर्णी सोबत आपण दिवस घालवत होतो आणि मला असं वाटतं आता शेवट आहे आणि जावंसं वाटत नाही, सोडावंसं वाटत नाही. इतकी एन्जॉय केली मी खरं तर हा दिवस. तुझ्यासाठी कसं होता? मजा आली मला खूप. आणि एरवी तर हे सगळं रुटीन चालूच असतं, पण आज या निमित्ताने तुम्ही आलात, या माझ्या रुटीनचा भाग झालात. मला मजा आली आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करताना खूप भारी वाटलं. सो ह्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्राला कळेल आम्ही किती मेहनत करतो. नक्कीच, म्हणजे उत्साह कायम असतो सोनालीचा. म्हणजे कुठेही घाई गडबड नाही, कुठेही चिडचिड नाही, कूल आणि काम पद्धतीनं ती काम करते. हे मला आज पूर्ण दिवस घालून जाणवलेलं आहे. बरं, अप्सरा आली करतेस आणि बरेच दिवस झाले आता हा शो करतेस,